नमः सूर्यचंद्राय मंगलाय बुधाय च गुरु शुक्र शनिभ्यश्च राहवे केतवे नमः। मेरे प्यारे बच्चों, अभी मैं एक श्लोक को आपके सामने प्रस्तुत की जो आप में ज़्यादातर बच्चे जानते हैं। इस श्लोक की विशेषता क्या है बता सकते हैं बच्चे? श्लोक की विशेषता ये है कि नवग्रहों के नाम इस श्लोक में मिलते हैं, जैसे मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनि। इस ग्रह में सबसे बड़ा ग्रह कौन सा है? क्या आप बता सकते हैं? सबसे बड़ा ग्रह बृहस्पति, माने इसको गुरु ग्रह भी कहते हैं। और दूसरा बड़ा ग्रह कौन सा है? दूसरा बड़ा ग्रह ये है शनि। इन सभी ग्रहों में शनि दूसरा स्थान पाए है। ठीक है बच्चे, अब हम शनि की विशेषताओं के बारे में कुछ बातें सीखेंगे। लेखक गुणाकार मुले जी ने शनि सबसे सुंदर ग्रह इसके बारे में लिखे हैं और बहुत सुंदर ढंग से, सुंदर तरीके से लिखे हैं। आप सभी बच्चे शनि की विशेषताओं के जानने के लिए बेताब होंगे, है ना बच्चे? ठीक है, चलिए हम शनि सबसे सुंदर ग्रह इस पाठ के ओर देखेंगे। पूरक वाचन, लेखक का नाम गुणाकर मुले, शनि सबसे सुंदर ग्रह। मैं एक बार पाठ पढ़ती हूँ बच्चे, आप सभी ध्यान से देखिए। मैंने जहाँ चिन्हों के बारे में आप ध्यान से देखना चाहिए। सौरमंडल के सबसे बड़े ग्रह बृहस्पति के बाद शनि ग्रह की कक्षा है। शनि सौरमंडल का दूसरा बड़ा ग्रह है। यह हमारी पृथ्वी से करीब 750 गुना बड़ा है। शनि के गोले का व्यास 116,000 किलोमीटर है, अर्थात पृथ्वी के व्यास से करीब 9 गुना अधिक। हमारी पृथ्वी सूर्य से करीब 15 करोड़ किलोमीटर की दूरी पर है। तुलना में शनि ग्रह 10 गुना अधिक दूर है। इसे दूरबीन के बिना कोरी आंखों से भी आकाश में पहचाना जा सकता है। देखिए बच्चे, सौरमंडल के सबसे बड़े ग्रह बृहस्पति के बाद, देखिए यहाँ सबसे बड़े ग्रह बृहस्पति, इसको कन्नड़ में गुरु ग्रह कहते हैं। गुरु ग्रह के बाद दूसरा बड़ा ग्रह ये है शनि। दूसरा स्थान शनि को मिला है। शनि सौरमंडल का दूसरा बड़ा ग्रह है। यह माने ये शनि ग्रह हमारी पृथ्वी से, माने नम्म भूमियिंद करीब 750 गुना बड़ा है। माने ये नम्म ಭೂಮಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಪೃಥ್ವಿಯಿಂದ ಶನಿ ಗ್ರಹವು ಸಾಮಾನ್ಯ ಸುಮಾರು 750 ಪಟ್ಟು ದೊಡ್ಡದಿದೆ. ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ನಮ್ಮ ಈ ಶನಿಗ್ರಹದ ಭೂಮಿಯಿಂದ ಶನಿಗ್ರಹವು ಸುಮಾರು 750 ಪಟ್ಟು ದೊಡ್ಡದಿದೆ. ಅಂದರೆ ಈ ಶನಿಗ್ರಹದಲ್ಲಿ ನಮ್ಮ 750 ಭೂಮಿಗಳನ್ನು ತಂದಿಡ್ಬೋದು. ಅಂದರೆ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿ, 750 ಭೂಮಿಗಳನ್ನು ನಾವು ಈ ಶನಿಗ್ರಹದ ಮೇಲೆ ತಂದಿಡ್ಬೋದು. ಅಂದರೆ ಅದಷ್ಟು ವಿಶಾಲವಾಗಿದೆ. कितना विशाल है आप समझ सकते हैं ना? ठीक है। शनि के गोले का व्यास, शनिಯ ಗೋಳದ ವ್ಯಾಸ 116,000 किलोमीटर है। ಅದರ ಗೋಳದ, ಗೋಳ माने ये है, इसको ये राउंड है ना, इसको गोल कहते हैं। ಗೋಳದ ವ್ಯಾಸ, ವ್ಯಾಸ ಅಂದರೆ ಏನು? ಮನೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಕೇಂದ್ರದಿಂದ ಹಾದು ಹೋಗುವಂತಹ ಇದನ್ನು ನಾವು ವ್ಯಾಸ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೇವೆ। 116,000 किलोमीटर
ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ಶನಿಯ ಗೋಳದ ವ್ಯಾಸ 116 ಕಿಲೋಮೀಟರ್ನಷ್ಟು ಇದೆ. ಅರ್ಥಾತ್ ಅಂದರೆ ಪೃಥ್ವಿಗೆ ವ್ಯಾಸ ಸೆ, ಪೃಥ್ವಿಯ ವ್ಯಾಸದಿಂದ ಕರೀಬ್ 9 ಗುಣ ಅಧಿಕ, ಸುಮಾರು ಪೃಥ್ವಿಯ ವ್ಯಾಸದಿಂದ 9 ಗುಣ 9 ಪಟ್ಟು ಹೆಚ್ಚು ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ. ಮನೆ ಇದರ ವ್ಯಾಸ ಎಷ್ಟು ಅಂತೇಳಿದರೆ ಭೂಮಿಗಿಂತಲೂ ಕೂಡ 9 ಪಟ್ಟು ಹೆಚ್ಚು ಅಂತೇಳಿದರೆ, ಈ ನಮ್ಮ ಒಂದು ಶನಿಗ್ರಹದ ಒಂದು ವ್ಯಾಸದಲ್ಲಿ ನಾವು 9 ಭೂಮಿಗಳನ್ನು ಇಡ್ಬೋದು. ಅಷ್ಟೊಂದು ವಿಶಾಲವಾದಂತಹ ಗ್ರಹ ಶನಿಗ್ರಹ. और आगे हमारी पृथ्वी सूर्य से करीब 15 करोड़ किलोमीटर की दूरी पर है. ನಮ್ಮ ಪೃಥ್ವಿಯು ಸೂರ್ಯ ಸೆ, ಸೂರ್ಯನಿಂದ, ಹಮಾರಿ ಪೃಥ್ವಿ ದೇಖೆ ಹಮಾರಿ ಪೃಥ್ವಿ ಸೂರ್ಯ ಸೆ, ಸೂರ್ಯನಿಂದ 15 ಕರೋಡ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕಿ ದೂರಿ ಪರ್ ಹೈ. 15 ಕೋಟಿ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ. ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ತುಲನಾಮೆ ಭೂಮಿಯ ದೂರಕ್ಕೆ ಇದನ್ನು ಹೋಲಿಸಿದಾಗ ಶನಿಗ್ರಹ 10 ಗುಣ ಅಧಿಕ ದೂರ ಹೈ. ಭೂಮಿ ಸೂರ್ಯನಿಂದ 15 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿದ್ದರೆ ನಮ್ಮ ಶನಿಗ್ರಹವು ಇದರ 10 ಪಟ್ಟು 10 ಗುಣ ಅಧಿಕ ದೂರ, ಮನೆ 15 × 10 ಮಾಡಿದೆ 150 ಕೋಟಿ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿದೆ. कल्पने माड़ी मಕ್ಕಳೇ, तुलना में शनि ग्रह 10 गुना अधिक दूर है. इसे दूरबीन के बिना, दूरबीनिना ಹೊರತಾಗಿ कोरी आंखों से भी आकाश में पहचाना जा सकता है. ಇದನ್ನು बिना आंखों से, कोरी आंखों से भी, बिना कोरी आंखों से भी, ಬರೀ ಗಣ್ಣಿನಿಂದ ಕೂಡ ನಾವು आकाश में इस ग्रह को, इस शनि ग्रह को हम पहचाना जा सकता है. ಮನೆ ನಾವು ಅದನ್ನು ಕಂಡು ಹಿಡಿಯಬಹುದು, ನೋಡ್ಬೋದು. ನಾವು ಅಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಎರಡನೆಯ ಗ್ರಹ ನಮ್ಮ ಸೌರಮಂಡಲದಲ್ಲಿ ಶನಿ ಗ್ರಹವು ಆಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದೆ. ठीक है बच्चे, आगे पढ़ते हो. देखिए, हमारी पौराणिक कथाओं के अनुसार शनि महाराज सूर्य के पुत्र है. आप शनि पौराणिಕ ಕಥೆಗಳನ್ನು ನೀವು ಕೇಳಿರ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ. ಅದಕ್ಕೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ಶನಿ ಕಿಸ್ಕಾ ಪುತ್ರ ಹೇ. ನೋಡಿ, ಪ್ರತಿ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ 2 ಅಂಕಗಳ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ತದೆ ಮಕ್ಕಳೇ, ನೀವು ಗಮನ ಕೊಟ್ಟು ಕೇಳಬೇಕೀಗ. ಹಮಾರಿ ಪೌರಾಣಿಕ ಕಥಾओं ಅನುಸಾರ, ಪುರಾಣ ಕಥೆಗೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ಶನಿ ಮಹಾರಾಜ್ ಸೂರ್ಯಕ್ಕೆ ಪುತ್ರ ಹೇ. देखिए, शनि महाराज पुराण के कथाओं के अनुसार सूर्य के पुत्र है. ನೀವು ಧಾರಾವಾಹಿ ಎಲ್ಲ ನೋಡಿರ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ, ಶನಿ ಧಾರಾವಾಹಿ ಎಲ್ಲ ಬರ್ತಾ ಇತ್ತಲ್ಲ, ಆಗ ನಾವೊಂದು ಶ್ಲೋಕ ಇದಲ್ಲ, ನೀಲಾಂಜನ ಛಯಾಕಾರಂ ರವಿಸೂನಂ ನಪುಂಸಕಂ ಛಯಾಗರ್ಭ ಸಮುದ್ಭುತಂ ಒಂದೇ ಭಕ್ತ್ಯ ಶನೇಶ್ವರಂ. ಅಂದರೆ ಶನೀಶ್ವರನ ಬಗ್ಗೆ ಪುರಾಣ ಕಥೆಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ವೈಜ್ಞಾನಿಕ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ಕೂಡ ಅವರು ನೋಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ ಇದು. ಹಾಗೆ ಶನಿ ನಾವೀಗ ಕೇವಲ ವೈಜ್ಞಾನಿಕ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ನೋಡುವ, ಏನು ಕಥೆಗಳಿವೆ, ಶುಭ ಇದೆ, ಅಶುಭಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ನಾವು ಕೇಳ್ತೇವೆ. ಆದರೆ ಶುಭ ಅಶುಭ ಏನೇ ಇರಲಿ, ನಾವು ವೈಜ್ಞಾನಿಕ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ಮಾತ್ರ ಈ ಅಧ್ಯಯನವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಹಮಾರೆ ಪೌರಾಣಿಕ ಕಥಾओं के अनुसार शनि महाराज सूर्य के पुत्र है. शनि को शनैश्चर भी कहते हैं. शनि को शनैश्चर भी कहते हैं. आकाश के गोल पर यह ग्रह बहुत धीमी गति से चलता दिखाई देता है. इसीलिए प्राचीन काल के लोगों ने इसे शनैश्चर नाम दिया था. शनैश्चर का अर्थ होता है धीमी गति से चलने वाला. माने हमारी पौराणिक कथाओं के अनुसार शनि महाराज सूर्य के पुत्र है. शनि को शनैश्चर भी कहते हैं. आकाश के गोल पर यह ग्रह बहुत धीमी गति से चलता दिखाई देता है. इसीलिए प्राचीन काल के लोगों ने इसे शनैश्चर नाम दिया था. शनैश्चर का अर्थ होता है
धीमी गति से चलने वाला। देखिए बच्चे, हमारी पौराणिक कथाओं के अनुसार, पुराण ಕಥೆಗಳಿಗೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ಶನಿ ಮಹಾರಾಜ್ ಸೂರ್ಯಕ್ಕೆ ಪುತ್ರ ಹೇ. ನೀವು ಧಾರಾವಾಹಿಯೆಲ್ಲ ನೋಡಿರ್ಬೋದು, ಶನಿಯ ಧಾರಾವಾಹಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತಲ್ವಾ, ಅದರಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೋದು ಒಂದು ಶ್ಲೋಕದಿಂದ, ನೀಲಾಂಜನ ಛಯಾಕಾರಂ ರವಿಸೂನಂ ನಪುಂಸಕಂ ಛಯಾಗರ್ಭ ಸಮುದ್ಭುತಂ ಮುಂದೆ ಭಕ್ತಿಯ ಶನೀಶ್ವರಂ. ಮನೆ धारावाहिಯಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು, शनि सूर्य का पुत्र है और छाया और सूर्य का पुत्र है. हमारे पौराणिक कथाओं के अनुसार शनि महाराज सूर्य के पुत्र है. शनि को और एक भी नाम है, माने शनैश्चर भी कहते हैं. शनैश्चर अंतೇಳಿ ಶನಿಯನ್ನು ಕೂಡ ಕರೀತಾರೆ. ಆಕಾಶ के गोल पर, ಆಕಾಶದ ಆ ಗೋಳದಲ್ಲಿ यह ग्रह बहुत धीमी गति से, माने ಯಾವ ಥರ ಆಕಾಶದ ಗೋಳದಲ್ಲಿ ಬಹಳ ಧೀಮಿ ಗತಿ, ಮಾನೆ ನಿಧಾನ ಅಂದರೆ ನಿಧಾನ, ಬಹಳಷ್ಟು ನಿಧಾನ ಗತಿಯಲ್ಲಿ ಚಲ್ತಾ ದಿಕಾಯಿ ದೇತಾ, ಅದು ಹೋಗುತ್ತಿರುವುದು ನಮಗೆ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಇಸಿಲಿಯೇ, ಆದುದರಿಂದ ಪ್ರಾಚೀನ काल के लोगों ने इसे शनैश्चर नाम दिया था. इसको धीमी गति से चलने के कारण प्राचीन काल के लोगों ने शनि ग्रह को शनैश्चरा नाम दिया था. माने इतना धीमी गति से वो चलता है. शनैश्चर का अर्थ क्या होता है? शनैश्चर का अर्थ होता है धीमी गति से चलने वाला, माने ನಿಧಾನ ಗತಿಯಿಂದ ಚಲಿಸುವಂಥದ್ದು ಅಂತ ತಿಳಿದು ಬರುತ್ತದೆ. 2 ಮಾರ್ಕಿನ 2 ಅಂಕಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ತದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಆಗ ನಾವು शनि किसका पुत्र है, शनैश्चर का अर्थ क्या है, इसको ध्यान से पढ़ना चाहिए. शनि महाराज सूर्य के पुत्र है और शनैश्चर का अर्थ है धीमी गति से चलने वाला. देखिए बच्चे, आगे हम देखेंगे बच्चे. लेकिन बाद के लोगों ने इस शनैश्चर को शनिचर बना डाला. बाद में लोगों ने क्या किया, इस शनैश्चर को शनिचर ಅನ್ನೋ ಹೆಸರನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟುಬಿಟ್ರು. शनिश्चर का नाम लेते ही अंधविश्वासियों की रूह कांपने लगती है. शनिश्चर ಅಂತ ಹೆಸರು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ अंधविश्वासियों के रूह कांपने लगती है. एक बार यदि ग्रह किसी की राशि में पहुंच जाए तो फिर 7.5 साल तक उसकी कैर नहीं. ಮನೆ ಶನಿಯ ಹೆಸರನ್ನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಯಭೀತರಾಗ್ತಾರೆ. इसीलिए प्राचीन काल के लोगों ने इसे शनैश्चर नाम दिया था. ಅದರಿಂದ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದ ಜನರು इसको नाम दिया था शनैश्चर. शनैश्चर का अर्थ क्या है मालूम है ना बच्चा आपको? अभी कहा मैंने, शनैश्चर का अर्थ है धीमी गति से चलने वाला, निधान गतिಯಿಂದ ಚಲಿಸುವಂಥದ್ದು ಅಂತೇಳಿ ಅರ್ಥ. आगे देखें. लेकिन बाद के लोगों ने इस शनैश्चर को शनिचर बना डाला. ಅನಂತರದ ಜನರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದರೆ ಶನೈಶ್ಚರ ಇದ್ದ ಹೋಗಿ ಶನಿಚರ, ನಿಜವಾಗಿ ಶನೈಶ್ಚರವೇ ಕ್ಲಿಯರ್, ಆದರೆ ಶನಿಚರ್ ಅಂತ ಹೇಳುವ ಹೆಸರಿಂದ ಕರಿತಾ ಇದ್ರು. शनिचर का नाम लेते ही अंधविश्वासियों की रूह कांपने लगती है. एक बार यदि यह ग्रह किसी की राशि में पहुंच जाए तो फिर 7.5 साल तक उसकी खैर नहीं. देखिए बच्चे, एक बार ಒಂದು ಬಾರಿ यदि यह ग्रह किसी की राशि में पहुंच जाए, किसी भी राशि, हम राशि के नाम सुने हैं ना, मेषा, वृषभा, मिथुना, कर्काटक, सिंहा, कन्या, तुला, वृश्चिका, धनु, मकर, कुंभ, मीन, इस तरह अनेक 12 राशि है. इसमें किसी राशि में पहुंच जाए तो फिर 7.5 साल तक 7.5 ವರ್ಷಗಳ ತನಕ ಉಸ್ಕಿ ಕೈರ್ ನಹಿ. ಯಾರಿಗೆ ಆಗಲಿ ಶನಿ ಹಿಡೀತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ 7.5 ವರ್ಷಗಳ ತನಕ, 7.5 ಅಂತ ಹೇಳ್ತೇವಲ್ಲ, ಹಾಗೆ 7.5 ವರ್ಷಗಳ ತನಕ ಅವರಿಗೆ ಹಿತವೇ ಇಲ್ಲ. ಕೈರ್ ನಹಿ ಮಾನೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವುದು ಮುಟ್ಟಿದರೂ ಕೂಡ ಸೋಲೆ. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನು ಶನಿ ಮಾರಾಯ,
ಏನು ಶನಿ ಕಾಟವ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಶನಿಗೆ ಹೆದರ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಾವು ಅದು ಮೂಢನಂಬಿಕೆ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಅದಕ್ಕೂ ಇದಕ್ಕೂ ನಮಗೆ ಹೋಲಿಕೆ ಬೇಡ. ನಾವು ಕೇವಲ ವೈಜ್ಞಾನಿಕ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ಮಾತ್ರ ನಾವು ನೋಡಬೇಕು. आगे देखिए बच्चे, शनि को यदि दूरबीन से देखा जाए, शनिಯನ್ನು दूरबीन मुखांतर ನಾವು ಕಂಡುಕೊಂಡ್ರೆ तो इस ग्रह के चारों ओर माने सुत्तलो, चारों ओर वलय का अर्थ है, देखिए इसको कहते हैं वलय. इस वलय दिखाई देते हैं, चारों ओर वलय दिखाई देते हैं. प्रकृति ने क्यों इतना सुंदर है, देखिए यहाँ शनि कितना सुंदर है, देखने में ऐसा लगता है कि देखते ही रह जाऊं. ये भगवान ने दिया हुआ देन है, बहुत सुंदर ग्रह है हमारे शनि ग्रह, सौरमंडल का अत्यंत सुंदर ग्रह है. देखिए यहाँ प्रकृति ने इस ग्रह के गले में खूबसूरत हार को डाल दिए हैं, इसलिए शनि ग्रह अत्यंत सुंदर ग्रह दिखाई देते हैं. प्रकृति ने ही खुद उसको एक खूबसूरत माला को डाले हैं, इसलिए शनि अत्यंत सुंदर ग्रह, नयन मनोहर ग्रह, दिलचस्पी ग्रह दिखाई देते हैं. आगे देखिए बच्चे, शनि के इन वलयों या कंकणों ने इस ग्रह को सौरमंडल का सबसे सुंदर एवं मनोहर ग्रह बनाया है. शनि के सुंदरता के कारण क्या है बच्चे, आप भी देखा है ना, शनि के इन वलयों के कारण या उसको कंकण भी कहते हैं, कंकणों के कारण इस ग्रह को सौरमंडल का सबसे, देखिए ये सौरमंडल है, सौरमंडल में इतने सारे ग्रह हैं फिर भी अत्यंत सुंदर, नयन मनोहर, दिलचस्पी ग्रह है, शनि ग्रह को कहते हैं. वस्तुतः शनि सौरमंडल का सर्वाधिक सुंदर ग्रह है. सचमुच ये बात तो ठीक है, शनि अत्यंत सौरमंडल का अत्यंत सुंदर नयन मनोहर ग्रह है. और ताजी जानकारी के अनुसार बृहस्पति, यूरेनस और नेपच्यून के इर्द गिर्द भी वलय है, परंतु शनि के वलय ज़्यादा विस्तृत और स्पष्ट हैं. शनि के अद्भुत वलयों और इसकी अन्य अनेक विशेषताओं के बारे में विस्तृत जानकारी हमें आधुनिक काल में ही मिली है. देखिए ताजी जानकारी माने ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮನುಷ್ಯ ಎಷ್ಟೊಂದು ಬುದ್ಧಿವಂತ, ಹಕ್ಕಿಯಂತೆ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಹಾರಾಡಬಲ್ಲ, ಮೀನಿನಂತೆ ನೀರಿನ ಆಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಈಜಬಲ್ಲ. ಹಾಗೆ ಏನೆಲ್ಲ ಕಂಡುಕೊಂಡ ಮನುಷ್ಯ ಏನೆಲ್ಲ ಕಂಡುಹಿಡ್ತಾನೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಕಂಡುಕೊಂಡಂಥ ತಾಜಿ जानकारी के अनुसार बृहस्पति, यूरेनस और नेपच्यून, देखिए बृहस्पति, यूरेनस और नेपच्यून ये ग्रहों के इर्द गिर्द भी वलय है. इन तीन ग्रहों के इर्द गिर्द भी वलय है, परंतु आदरे शनि के वलय ज़्यादा विस्तृत और स्पष्ट है. देखिए बच्चे, इन बृहस्पति, शनि और यूरेनस, नेपच्यून इनके इर्द गिर्द भी वलय है, लेकिन ज़्यादातर हम देखते हैं अद्भुत वलय विस्तृत और स्पष्ट है किसका, शनि ग्रह का. सभी ग्रहों में माने 3 ग्रहों में भी बृहस्पति, यूरेनस और नेपच्यून में भी है, लेकिन शनि ग्रह का वलय क्यों विस्तृत और स्पष्ट है, क्योंकि वो स्पष्ट दिखाई देते हैं. देखिए बच्चे, ये स्पष्ट दिखाई देते हैं हमें. शनि के अद्भुत वलयों और इसकी अन्य अनेक विशेषताओं माने अन्य विशेषताएं हैं
अभी अभी कहा मैंने, अनेक विशेषताएं उसके बारे में विस्तृत जानकारी हमें आधुनिक काल में ही मिली है। शनि के बारे में पिछले ज़माने भी पुराने में भी मालूम था, लेकिन ताज़ी जानकारी के बाद बहुत विचारों को हम समझ सकें। शनि ग्रह अत्यंत मंद गति से करीब 30 वर्षों में सूर्य का एक चक्कर लगाता है। देखिए बच्चे, शनि ग्रह अत्यंत मंद गति से, ये शनि ग्रह है, सबसे सौरमंडल का सबसे बड़ा दूसरा ग्रह है। ये करीब 30 वर्षों में एक बार चक्कर लगाता है। किसका? अत्यंत मंद गति से सूर्य का चक्कर लगाता है। सूर्य का चक्कर लगाने में उसको कितना साल? 30 वर्ष लगाता है। लेकिन बच्चे, भूमि को 1 वर्ष काफ़ी है। ಸೂರ್ಯನ ಒಂದು ಸುತ್ತು ಬರಬೇಕಿದ್ರೆ ಭೂಮಿಗೆ 365 ದಿನಗಳು ಬೇಕು। लेकिन बच्चे देखिए, शनि को इतना नहीं, शनि को एक बार चक्कर लगाने के लिए 30 वर्ष चाहिए। इसलिए हम समझ सकते हैं कितनी मंद गति से वो चलता है, कितना बहुत धीमी गति से चलता है। इसलिए इसको कहते हैं शनैश्चर, हम कहते हैं बहुत धीमी गति से चलने के कारण शनैश्चर कहते हैं। इसीलिए साल भर के अंतर के बाद भी आकाश में शनि की स्थिति में कोई विशेष परिवर्तन नहीं दिखाई देता। वो मंद गति से चलने के कारण बहुत साल होने के बाद भी उस आकाश में शनि की स्थिति में कोई परिवर्तन नहीं दिखाई दिया। क्यों परिवर्तन नहीं दिखाई दिया? क्योंकि वो इतनी मंद गति से ನಿಧಾನವಾಗಿ ಬಹಳ ನಿಧಾನದಿಂದ ಸೂರ್ಯನ ಸುತ್ತ ತಿರುಗುತ್ತದೆ। 30 ವರ್ಷಗಳು ಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ। ಹಾಗಿರುವಾಗ ಅದರ ಚಲನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪರಿವರ್ತನೆ ನಮಗೆ ಕಂಡುಬರುವುದಿಲ್ಲ। यह इस शनि ग्रह एक राशि में करीब 2.5 साल तक रहता है। ಒಂದು ರಾಶಿಯಲ್ಲಿ ये शनि ग्रह एक राशि में करीब 2.5 साल रहता है। 2.5 साल तक माने 2.5 ವರ್ಷಗಳ ತನಕ ಅದು ಒಂದು ಗ್ರಹದ ಮೇಲೆ ಇರುತ್ತದೆ। शनि ग्रह सूर्य से पृथ्वी की अपेक्षा करीब 10 गुना अधिक दूर है। शनि ग्रहವು ಸೂರ್ಯನಿಂದ पृथ्वीಯ ಹೊರತಾಗಿ करीब 10 गुना अधिक दूर है। देखिए, सूर्य से भूमि उसका दूर बहुत दूर है, माने अधिक दूर है। इसलिए बहुत कम सूर्य तापमान माने 15 करोड़ किलोमीटर दूरी पर है। 15 माने 15 करोड़ किलोमीटर भूमि और सूर्य का अंतर है। लेकिन शनि के लिए शनि का दूर कितना है? सूर्य से 150 करोड़ किलोमीटर माने ಭೂಮಿದು 15 ಆದರೆ 15 ಇಂಟು ನಾವು 10 ತಗೊಂಡ್ರೆ 150, ಯೋಚನೆ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳೇ, 150 ಕೋಟಿ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಶನಿ ಗ್ರಹ ಮತ್ತು ಸೂರ್ಯನ ಅಂತರವಿದೆ। ಭೂಮಿ ಅಂತರ 15 ಕೋಟಿ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಆದರೆ 10 ಪಟ್ಟು ಅಧಿಕ 150 ಕೋಟಿ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ ಭೂಮಿ, ಸೂರ್ಯ ಮತ್ತು ಶನಿಗಿರುವ ಅಂತರ। ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ಪೃಥ್ವಿ ಕಾ ಮಾತ್ರ ಸಂವಾಹಿಸ ಮಾನೆ ಭೂಮಿಯ ಕಾಲು ಭಾಗದಷ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಶಾಖ ಬೀಳ್ತದೆ ಅಷ್ಟೇ। ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಅದು ಕಲ್ಪನೆಯೂ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಹೇಗೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ತಲುಪಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾ? इसीलिए शनि के वायुमंडल का तापमान 0 के नीचे 150 माने -150 डिग्री सेंटीग्रेड के आसपास रहता है।
ಶನಿ ಏಕ್ ಅತ್ಯಂತ ठंडा ಗ್ರಹ है ಮನೆ ನಾವು ಕಲ್ಪನೆ ಕೂಡ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಈಗ ಒಲೆ ಹತ್ತಿರ ನಾವು ಹೀಗೆ ಕೈ ಇಟ್ಟಾಗ ಮಕ್ಕಳೇ ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಶಾಖ ಇರ್ತದೆ, ಅದೇ ದೂರ ದೂರ ಹೋದಾಗ ಆ ಶಾಖ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ ಅಲ್ವಾ. ಹಾಗೆಯೇ ಸೂರ್ಯ ಮತ್ತು ಭೂಮಿಗಿರುವ ಅಂತರ. ಹಾಗೆ ಬಹಳ ದೂರ ಹೋದಾಗ ಉದಾಹರಣೆಗೆ ಐಸ್ ಕ್ಯಾಂಡ್ ಇರ್ತದೆ, ಆ ಐಸ್ ಕ್ಯಾಂಡ್ ಎಷ್ಟಿರ್ಬೋದು -0 ಡಿಗ್ರಿ. ಹಾಗಾದರೆ ಇದು -150 150 ಡಿಗ್ರಿ ಅಂದರೆ ಕಲ್ಪನೆ ಕೂಡ ನಮಗೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಒಂದು ಟಂಡಾಗ್ರವಾಗಿದೆ. ಅದನ್ನು ನಾವೀಗ ಐಸ್ ಕ್ಯಾಂಡನ್ನು ಒಂದು ಐಸ್ ಕ್ಯಾಂಡ್ ಎಲ್ಲರ ಕೈ ಮೇಲೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾವು ಡಿಸ್ಕೋ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಥರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತೇವೆ. ಹಾಗಿರುವಾಗ 150 ಡಿಗ್ರಿ -150 ಡಿಗ್ರಿ ಅಂದರೆ ಕಲ್ಪನೆ ಕೂಡ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅದರ ಆಳಕ್ಕೆ ಇಳಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಶನಿ ಏಕ್ ಅತ್ಯಂತ ठंडा ग्रह है. ಶನಿ ಒಂದು ಅತ್ಯಂತ ठंडा ಮನೆ ತಂಪಾದ ಗ್ರಹವಾಗಿದೆ. ನಾವು ಶನಿಯ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಶನಿ ಗ್ರಹ ಮತ್ತು ಪೃಥ್ವಿಗಿರುವ ನೀವು ಸೂರ್ಯ ಮತ್ತು ಭೂಮಿ ಹಾಗೂ ಭೂಮಿ ಮತ್ತು ಇದು ಶನಿಗಿರುವ ಅಂತರವನ್ನು ನೀವು ನೋಡಿಕೊಂಡಿರ್ಬೋದು. ಪೃಥ್ವಿ ಕಾ ಮಾತ್ರ ಸಂವಾ ಹಿಸ್ಸಾ ಮಾನೆ ಪೃಥ್ವಿಯ ಕಾಲು ಭಾಗದಷ್ಟು ಅರ್ಥಾತ್ ಬಹುತ್ ಕಮ್ ಸೂರ್ಯ ತಾಪ್ ಉಸ್ ಗ್ರಹ ತಕ್ ಪਹੁಂಚುತ್ತಾ ಹೈ. ನಾವು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ, ಎಷ್ಟೊಂದು ಕಡಿಮೆ ಸೂರ್ಯನ ತಾಪ ಶನಿ ಗ್ರಹದ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತದೆ. ಅತ್ಯಂತ ಕಡಿಮೆ ತಾಪ ಬೀಳ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅಲ್ಲಿ ಹೋಗುವ ಸಾಹಸವನ್ನೇ ಯಾರೂ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಐಸ್ ಕ್ಯಾಂಡ್ ಹೇಳಿದೆಲ್ಲ, ಐಸ್ ಕ್ಯಾಂಡನ್ನು ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ಅದು -0 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್. ಹಾಗಿರುವಾಗ ಇದು -150 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಅಂದರೆ ನಮಗದು ಕಲ್ಪನೆ ಕೂಡ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. इसलिए कहते हैं शनि एक अत्यंत ठंडा ग्रह है.